ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत। जर तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना तर नक्कीच सांगते आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करून खाल। मोठ्यांपासून लहानांपर्यंत अगदी सर्वांनाच ही पदार्थ आवडणार आहे। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे। हा पदार्थ तुम्ही गव्हाच्या पिठापासून सुद्धा करू शकता, पण इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे। तर बघा 1.5 वाटी मैद्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अगदी एकजीव असं हे करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी एकदम सुद्धा ओतायचं नाही, अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि याचा एक गोळा करून घ्यायचा आहे, म्हणजेच अगदी छान असं कणिक मळून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्हाला करायला अगदी तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। इतकी जास्त करायला सोपी आहे। पाहुणे रावळे आल्यावर करू शकता, मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी करू शकता, डब्यासाठी करू शकता किंवा मग जेवणामध्ये करू शकता। अगदी कधीही करता येईल किंवा कधीही खाता येईल असा हा पदार्थ तयार होतो। तर आता इथे बघा अगदी थोडं थोडं करून मी इथे पाणी घातलेलं आहे आणि अगदी याची छान घट्टसर अशी कणिक मळून घेते। याला आपल्याला खूप जास्त पातळ सुद्धा हे कणिक मळायचं नाही, थोडंसर घट्टसरच हे कणिक मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं जे मैद्याचं पीठ आहे ते अगदी छान असं आपण मळून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण चपात्याचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने हे कणिक आपल्याला ठेवायचं आहे। खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही। आता हे आपल्याला थोडा वेळ असंच साईडला ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवू शकता किंवा मग असंच ठेवलं तरी चालेल। आता इथे आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे। तर इथे बघा मीडियम आकाराचा इथे मी बटाटा घेतला आहे। तुम्ही ही रेसिपी किती लोकांसाठी करताय त्यानुसार इथे तुम्ही बटाट्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। इथे हा पदार्थ मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार एक मीडियम आकाराचा बटाटा पुरेसा आहे। आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर बघा कच्चाच बटाटा वापरलेला आहे मी। आता बटाट्याची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे। नंतर हा बटाटा आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे। शक्यतो बारीक किसणीनेच किसा, पण जर तुमच्याकडे लहान किसणी नसेल तर तुम्ही जाड किसणीने किसला तरी चालेल। तर इथे पाहू शकता मी जो बटाटा आहे तो अगदी छान असा किसून घेते। यामध्ये अजून आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत, त्यामुळे एकच बटाटा वापरलेला आहे। पण जर तुम्ही फक्त बटाट्याचाच वापर करणार असाल तर 2 ते 3 बटाटे वापरले तरीसुद्धा चालणार आहे, कारण की हा पदार्थ बटाट्यापासून सुद्धा खूप जास्त अप्रतिम होतो। आता बटाटा किसल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे जो बटाटा आहे तो अगदी छान स्वच्छ धुतलासुद्धा जातो। तर इथे बघा चोळून हा बटाटा आपल्याला अगदी छान असा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर याचं घट्टसर पिळून असं पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता 2 पाण्याने हा बटाटा मी धुवून घेतला आहे आणि अगदी घट्ट असा पिळून घेतलेला आहे आणि अगदी छान असा मोकळा आपला हा बटाटा तयार झालेला आहे। तोपर्यंत एका साईडला गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे। पॅन तापलं की त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडली की यामध्ये लहान आकाराचा कांदा घातलेला आहे। बघा हा पदार्थ 2 जणांसाठी करते, त्यानुसार लहान कांदा पुरेसा आहे। पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर कांद्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे वाढवू शकता। कांदा थोडासा परतत आला की यामध्ये हिरवी मिरची घातली आहे मी थोडीशी ठेचून, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालेल। अगदी थोडंसं आलं घातलं आहे किसून। अद्रक लसणाची पेस्ट अवेलेबल असेल तर तीसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। नंतर यामध्ये जो आपण किसून घेतलेला बटाटा होता तो सुद्धा बघा घालून घेतलेला आहे। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता अगदी छान असे मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर माझ्याकडे इथे कोबी वगैरे अवेलेबल होता। आता ह्या ज्या भाज्या घालते ह्या अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असतील तरच घाला किंवा मग तुमच्या घरामध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या यामध्ये तुम्ही घालू शकता। माझ्याकडे थोडासा कोबी होता आणि थोडंसं गाजर, सिमला मिरची होती, ती मी यामध्ये ॲड केलेली आहे। पण जर तुमच्याकडे नसेल किंवा जर आवडत नसेल तर तुम्ही नुसता कांदा, कोबी आणि बटाटा घातला तरी चालेल। आता या भाज्या घातल्यानंतर अगदी छान अशा तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। खूपसुद्धा करपवायच्या नाही आहेत, फक्त मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत। भाज्या लवकर शिजण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ बघा आपल्याला नंतर घालायचं नाही आता परत,
त्यामुळे आत्ताच इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर सर्व भाज्या पुन्हा छान अशा मिक्स करून घेऊया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता बघा, आपल्या ज्या भाज्या आहेत ना, त्या थोड्याशा अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. एक 50 ते 60% तरी भाज्या आपल्याला इथे शिजवून घ्यायच्या आहेत. इथे बघा, बऱ्यापैकी भाज्या आता आपल्याला शिजलेल्या आहेत. झाकण ठेवून ह्या भाज्या मी शिजवलेल्या नाहीत, अगदी तशाच न झाकण ठेवताच ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये अगदी थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे. जर तुमच्याकडे काळी मिरी पावडरची पूड अवेलेबल नसेल ना, तर थोड्याशा काळी मिरी तुम्ही एखाद्या खलबत्त्यामध्ये टाकून त्याची पूड केली ना तरी चालेल. पण काळी मिरी पावडरने ना अगदी छान अशी टेस्ट येते त्यामुळे आवर्जून घाला. आता यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे. चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, किंवा नसेल आवडत नाही घातलं ना तरी चालेल. चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुमच्याकडे जर लाल मिरची असेल ना सुकी, ती थोडीशी कुटून तुम्ही यामध्ये घातली ना तरी चालेल. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आपल्याला ही भाजी ना अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस आता इथे बंद करून घ्यायचा आहे. भाजी एका साईडला थंड करायला ठेवली आहे मी. तोपर्यंत आपलं जे पीठ आहे ना, ते सुद्धा बघा अगदी छान असं भिजलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा छान असं सॉफ्टसुद्धा झालेलं आहे. आता यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुन्हा छान असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, हे खूप जास्त घट्टसरसुद्धा पीठ नाही. अगदी आपण चपातीसाठी कणिक मळतो ना, अगदी त्याच पद्धतीचेही पीठ आहे. आता याचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता, खूप जास्त मोठेसुद्धा नाही आणि खूप जास्त छोटेसुद्धा नाही. मीडियम आकारामध्ये मी इथे गोळे केले आहेत. आपल्याला हे गोळे ना खूप मोठे करायचे नाहीत, पण जर तुम्हाला लहान लहान करायचे असतील ना यापेक्षा, तर ते सुद्धा इथे तुम्ही करू शकता. आता अशाच पद्धतीने सगळे गोळे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे सगळे गोळे एका साईडला करून घेतले आहेत. त्यानंतर एक गोळा आपल्याला अगदी या पद्धतीने ठेवायचा आहे. जर ह्याला चिटकत वगैरे असेल ना पोळपटाला वगैरे, तर त्याला थोडंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. इथे पीठ तुम्ही जर गव्हाचं पीठ वापरलं असेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल, पण इथे ना मी मैदा वापरला होता, त्यामुळे पिठीलासुद्धा मैद्याचा वापर केलेला आहे. आता आपल्याला अगदी चपातीसारखं पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच हे ठेवायचं आहे. पाहू शकता, अगदीच कडेपर्यंत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि थोडं जाडसर ठेवलेलं आहे मी. खूप जास्त पातळसुद्धा याची पोळी करून घेतली नाही. आता अशाच पद्धतीने सगळ्या चपात्याच्या पोळ्या करून घेतल्या आहेत एका साईडला. आता एक पोळी इथे घेतलेली आहे, पाहू शकता. आता यावरती जे आपण सारण सुरुवातीला करून ठेवलं होतं ना, ते यावरती टाकून घ्यायचं आहे आपल्याला. सारण जे आहे ना, हे मी थंड करून घेतलं होतं. गरम सारणचा इथे आपल्याला वापर करायचा नाही. नंतर ना याच्या ज्या कडा आहेत ना, त्या अगदी या पद्धतीने आपल्याला जुळून घ्यायच्या आहेत. आपण नेहमी ज्या पद्धतीने मोदक वगैरे करतो ना, अगदी त्याच पद्धतीने याच्या आपल्याला कडा जुळवून घ्यायच्या आहेत. आणि नंतर ना एका हाताने बघा अशा पद्धतीने ते दाबून घ्यायचं आहे आतल्या साईडला आणि थोडंसं हाताने हे पसरून घ्यायचं आहे. हा पदार्थ खायला इतका जास्त अप्रतिम लागतो ना, की तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करून खाल. करायला खूप जास्त सोपं आहे. तुम्हाला फक्त गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ वगैरे मळून घ्यायचं आहे. काही ज्या घरामध्ये भाज्या असतील त्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. नंतर ना यामध्ये आपल्याला हे स्टफिंग करून घ्यायचं आहे. बघा अगदी छान असंही मी करून घेतलं आहे. आता अशाच पद्धतीने ना दुसरेसुद्धा करून घेते बघा. स्टफिंग नाही, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त स्टफिंग आवडत असेल तर जास्तसुद्धा करू शकता, किंवा जर कमी आवडत असेल ना तर कमीसुद्धा भरू शकता. जर लहान मुलांना चीज वगैरे आवडत असेल ना, तर यामध्ये तुम्ही चीजचा सुद्धा वापर करू शकता. पण इथे ना मी चीजचा वगैरे वापर केलेला नाही. चीज घातल्यामुळे ना हा पदार्थ अजून जास्त टेस्टी होतो. तर बघा अगदी दुसरासुद्धा पदार्थ ना मी अशाच पद्धतीने करून घेतला आहे. करून झाल्यानंतर ना अशा पद्धतीने थोडासा हाताने स्प्रेड करायचा आहे, म्हणजे जे स्टफिंग आहे ना ते अगदी कडेपर्यंत जातं आणि खायलासुद्धा हा पदार्थ अजून जास्त छान लागतो.
अशाच पद्धतीने सगळे आपले जे कटलेट किंवा तुम्ही ह्याला काहीही नाव देऊ शकता आणि जे तुम्ही नाव द्याल ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी सुद्धा ह्याला तेच नाव देईल. पाहू शकता आता सगळेच आपले कटलेट अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. एक 4 ते 5 सुरुवातीला करून घेतले आहेत मी. तुम्ही ना ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. जर तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये बनवायचे असेल ना तर संध्याकाळचीच अशा पद्धतीने तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि सकाळचं गरमागरम मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला तळून देऊ शकता. आता बघा थोडंसं तेल तापत ठेवलं आहे मी कढईमध्ये. तेल तापलं की नाही सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे आणि नंतरच हे जे कटलेट आहे ना ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कटलेट म्हणा किंवा याला तुम्ही व्हेजिटेबल कचोरीसुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जे नाव देता येईल ना ते नाव याला तुम्ही देऊ शकता. आता फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे पदार्थ तळायचे नसतील किंवा तेलकट वगैरे खायला आवडत नसेल ना तर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्या आणि आपण ज्या पद्धतीने आळूवड्या उकडतो ना अगदी त्याच पद्धतीने हे तुम्हाला उकडून घ्यायचं आहे. म्हणजे ना आपले हे व्हेजिटेबल मोमोजसुद्धा याचे तुम्ही बनवू शकता. अजिबातच ऑइल फ्री तयार होतात आणि ते सुद्धा खायला अतिशय छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. इथे बघा आता छान गोल्डन सोनेरी रंग येतोपर्यंत ना मी हे तळून घेते. आतमधल्या ज्या भाज्या आहेत ना त्यात आपण सुरुवातीलाच 70 ते 80% शिजून घेतल्या होत्या. त्यामुळे आता हे तळतानासुद्धा त्या भाज्यांना अगदी छान अशा शिजल्या जातात आणि ह्या भाज्या थोड्याशा करंची असल्या ना की खायला अजून जास्त छान लागतात. तर आता इथे बघा एक 3 ते 4 मिनटं तरी मला हे लागलेले आहेत तळून घ्यायला. खूप जास्तसुद्धा फास्ट गॅस करायचा नाही, मीडियम टू हाय गॅस ठेवायचा आहे आपल्याला. नाहीतर मग हे जे वरचं कवच आहे ना ते लवकर करपू शकतं. त्यामुळे बघा मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा इथे मी काटा चमचा किंवा आपला जो नॉर्मल चमचा असतो ना त्यानेच आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि नंतरनं झाऱ्याने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला झाऱ्या वगैरे लावला ना तर हे तुटू वगैरे शकतं. त्यामुळेच अगदी छान असं हे तळत आलं ना की नंतरनंच तुम्हाला याला झाऱ्या लावायचं आहे. तर इथे पाहू शकता आता हलका हलका याचा रंग बदलत चाललेला आहे आणि छान असा गोल्डन रंग याला आलेला आहे. आता हे आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी छान निथळून काढायचं आहे. अजिबातच हा पदार्थ जो आहे ना तो खूप जास्तसुद्धा तेलकट होत नाही. तर आता बघा इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हे ना मी शेजवान चटणी आणि मेयोनीजसोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही मुलांना नुसतं खायला दिलं ना तरीसुद्धा छान लागतं हे, कारण की खूप छान असं फ्लेवरफुल लागतं. किंवा मग अशा पद्धतीने चटणीसोबत सॉससोबतसुद्धा तुम्ही हे देऊ शकता. इथे बघा एक मी तोडून सगळं दाखवलेलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.